जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबकला 80% पर्यंत अनुदान दिलं जातं। केंद्र शासनाचं 55% अनुदान आणि राज्य शासनाचं त्यास पूरक 25% अनुदान, अशा प्रकारे 80% अनुदान या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत दिलं जातं। गेल्या 2 वर्षांमधील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात अनुदान या योजनेअंतर्गत बाकी आहेत। केंद्र शासनाच्या माध्यमातून 2026-27 साठी सुद्धा मोठ्या निधीसह या योजनेला ठिबक सिंचन, तुषार सिंचनसाठी राबवण्याकरता मंजुरी दिलेली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांनाच पुढे राज्य शासनाच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना 25% आणि बहुभूधारक शेतकऱ्यांना 30% अशा प्रमाणामध्ये पूरक अनुदान दिलं जातं आणि याच योजनेच्या अंतर्गत शेततळ्याचं अस्थिरीकरण इतर बाबी सुद्धा राबवल्या जातात आणि साधारणपणे प्रत्येक वर्षी 200 कोटीच्या आसपासची तरतूद या योजनेसाठी केली जात होती। मित्रांनो, याच योजनेला 2026-27 या वर्षामध्ये राबवण्याकरता अवघ्या 20 कोटी रुपयाच्या कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील 22 मे 2026 रोजी एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे। आपण GR पाहू शकता। 2026-27 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता योजना सुरू झाली। 354 तालुक्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली। याच्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि बहुभूधारक शेतकऱ्यांना 25% आणि 30% अशा प्रमाणामध्ये हा अनुदान, एकूण ठिबक सिंचनसाठी 75%, बहुभूधारक शेतकऱ्यांना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना 80% अशा प्रमाणात अनुदान देण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत पूरक अनुदान दिलं जातं आणि याच योजनेला फक्त 20 कोटी रुपयाच्या निधीसह कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकाअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान म्हणून ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या दोन्ही बाबीकरता फक्त 20 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात अनुदान बाकी आहे। प्रलंबित असलेल्या अनुदानासाठी सुद्धा शेकडो कोटी रुपये लागतील आणि याच्यामध्ये जाता फक्त 20 कोटी रुपयाच्या प्रशासकीय मान्यता देणे म्हणजे निवळ शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत। मित्रांनो, ठिबक सिंचन, तुषार सिंचनला दिलं जाणारं अनुदान हे कमी असल्यामुळे शेतकरी या अनुदानाकडे वळत नाहीत। केंद्र शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा असं सांगितलं जातंय। अल्निनोचा प्रभाव किंवा इतर काही बाबी याच्यामुळे राज्य शासन इतर हजारो बाबी राबवायला मंजुरी देते, मात्र शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेली आणि पर्यावरणासाठी गरजेची असलेली ही बाब आणि याच बाबीला कुठेतरी आता कानाडोळा केला गेलेला आहे। एक मोठा अन्याय याच्या माध्यमातून शेतकऱ्यांवरती होणार। हा GR आपण gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। धन्यवाद।